आज मी तुम्हाला दाखवणार आहे 700 रुपये पासून ते 30,000 ची रूम. बघायत फक्त प्राइस मध्ये डिफरन्स आहे की रूम मध्ये पण काही आपल्याला बदल दिसतो. हसला भयानक आवाज. तर वेलकम टू 700 वाली रूम भावानो. तर आपण आलो आता सध्या 700 वाल्या रूमला. म्हणजे आल्या आल्या तुम्हाला डायरेक्ट हागायला येते ना, डायरेक्ट शीला जायचं. हे तुमचं शी करायचं एरिया आहे आणि इथं जळलेली वायर आहे. पाण्याचं प्रेशर बघू शकता. तर पाणी संपलं बे. असा हा बाथरूमचा एरिया आहे. पाणी नाही आहे इथं. पाणी आहे का? जेट असं अडकवलेलं आहे. पाणीच नाही यायला. पण कसं धुवायचं मी? बाथरूम बघू शकता, लय घाण आहे. आणि तिथं काहीतरी शॅम्पू पडलाय. आणि इथं बेसिंग एरिया एवढा, बेसिंगला पण पाणी नाही भाई. इथं एक आरसा मिळतो आपल्याला. आरशामध्ये इथं फुल तुम्ही इथं ड्रॉइंग वगैरे काढू शकता. तुमच्या गर्लफ्रेंडचं वगैरे नाव लिहायचं. आणि इथं आपल्याला मेडिमिक्स भेटतो एक छोटासा यूज केलेला. कारण की गेस्टनी कोण आधी नाही संपवलं नाही म्हणून आपल्याला संपवायचं आहे. केस आहे भाईची. तर तुम्हाला आता दाखवतो मित्रांनो आपला सुपर डिलक्स लक्झरियस बेडरूम. 7 पावलावरती रूम जमते. मगाशी मोजलंय मी. आस्वाद घेऊयात बेडचा. थांब, काय कसलं मॅट्रेस हे यार. आमच्या हॉस्टेलचे पोरं असलं वापरत होते भाई. जर तुम्ही छान रेडी वेडी झालात एकदम तर तुम्ही आरशामध्ये तुमचं सौंदर्य बघू शकता. इथे एक आरसा भेटतो. बाकी तर कंट्रोल आहेत सगळे. आणि इथं एक बेलचं ऑप्शन आहे जे की दाबल्यावर कोणीच नाहीत. इथं आपल्याला एक टीव्ही भेटलाय. पण या टीव्हीचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला फक्त इमॅजिनेशन मध्ये बघायचं आहे टीव्हीला. या टीव्हीमध्ये हे चाललंय. तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला चॅनल चालवायचे की हे चाललंय ते चालवायला विचार करायचा, मग ते चालणार तिथं. हे सगळं इथं बटन नाही हा ना की तर टीव्ही चालू आहे. छोटं टीव्ही भेटतंय. बंद आहे टीव्ही. टीव्ही कडनं काय अपेक्षा ठेवू नका तुम्ही. इथं डस्टबिन आहे आणि ह्या डस्टबिन मध्ये सगळे केस आहेत. आणि टेबल उघडायचं कसं मी? अबेला हेच नाहीये की काढायला. कसं काढायचं? मोकळा टेबल भेटतो इथं ज्याला की तसं एक होल्डर नाही असं काढायला लावायला. असं सिम्पलचं एक रूम आहे. आणि याच्यावरती खूप सारे केस पडलेत मोठे मोठे का मुलीचे. कोणी गैरसमज नका करू. मी आणि माझ्यासोबत पोरगा आहे. मम्मी माझं कुणाचं नाही. मम्मी व्हिडिओ बघते आमच्या घरी बाबा. इथे एक आपल्याला असं एक फर्निचर भेटतंय. पेश आहे आमचं लक्झरियस फर्निचर वालं सागवानी लाकडाचं एक कपाट. धुळीवालं ब्लँकेट म्हणतो त्याला. आणि बाकी ओव्हरऑल बघायला गेलं तर बेसिकली 700 रुपयामध्ये मला ओके रूम. फक्त थोडंसं क्लीन नाही या आणि थोडंसं पाण्याचा इश्यू होता. मॅट्रेस एकदम खतरनाक आहे. धुळीचा मॅट्रेस आहे. तुम्हाला धुळी इथं भेटून जाईल. बाकी लक्झरियस आहे. अजून तुम्हाला काय पाहिजे 700 रुपयामध्ये यावंच लागते 700 रुपयाच्या रूम मध्ये. तर इथून पुढे जाऊयात आपण 6,500 वाल्या रूम मध्ये. आता मी बघणार आहे 6,500 वाली रूम जे की आहे हॉटेल ओबेरॉनची, जे आहे जुळे सोलापूरला आसरा चौकामध्ये. आणि जे हॉटेल ओबेरॉन आहे 3 स्टार हॉटेल आहे. आपण जी बुक केलेली रूम आहे ती 6,500 रुपयाची. तर बघूयात 6,500च्या रूम मध्ये काय फरक आहे. चला बघूयात. मी आता जाणार आहे 404 नंबर वाल्या रूम मध्ये आणि बघणार नाही ऍक्च्युली तुम्हाला दाखवणार आहे मी 6,500 ची रूम असते कशी आहे. तुम्हाला चावी नाही भेटणार इथं चावीचं ऑप्शन आहे. बट आपल्याला ह्यांनी कार्ड दिले सो ह्याच्याने ओपन होईल. कार्डचं ऑप्शन आहे इथं. थोडं फक्त टॅप करायचं आहे. भाई कसला भारी आवाज आला. हसला भयानक आवाज. जाऊयात आतमध्ये आणि या भाई पहिले लाईट लावतो. आपण पहिला बेड बघूयात. कारण आपण रूम बुक करतोच कशाला? एकदम आराम करण्यासाठी. स्वीट रूम जी भेटली आपल्याला 6,500 रुपयाला भेटले. बघूयात बेड कसं आहे. आणि बेड वरती भाई जय बजरंगबली. भाई पण इथं नाही. इथं पूर्ण असं भारी मऊ आहे. मी बेडला दिलं 9/10 दिल मी. हे हवे स्नॅक्स आहेत. जेम्स 2 लेसचे पॅकेट दिलेत. जेम्स आहे तिथं. भाकरवाडी आहे आणि 2 पाणीचे बॉटल इथं आपल्याला मिळत आहेत. मेन्यू कार्ड आहे. जर तुम्हाला इथं रेस्टॉरंट मध्ये काय ऑर्डर करायचं तर रूम सर्व्हिस पण आहे. ब्रू कॉफी आहे भाई 2 रुपयावाली. ताजमहाल वाली कॉफी आहे. ताजमहाल वाली साधी सुधी कॉफी नाही, ताजमहाल वाली कॉफी आहे भाई. इथं तुम्हाला चहा वगैरे कॉफी वगैरे बनवायचे तर इथं हीटर पण आहे. सो इथं बनवू शकता तुम्ही चहा कॉफी XYZ तुम्हाला काय असेल तर. आणि 6,500 रुपयामध्ये आपल्याला मिळतो इथं मिनी रेफ्रिजरेटर मिळतो. ओ माय गॉड. हवे मला वाटलं फक्त रिकामा असेल. हे आपल्यालाच आहे का? पण फिर वही बात आ जाएगी जो गरीब हो ना आदमी
यो साला अपनी आदत से गरीब हो. थँक्यू सो मच ओबेरॉन हॉटेल. भाई इतकं तुम्ही 6,500 रुपये देते. तर थम्सअप आहे, स्प्राईट दिले, 2 माझा दिलेत आणि एक डेअरी मिल्क आहे, जे की भाई तुम्ही जर आणायला विसरलात, आता मी कोणासाठी बोलतोय ते लवकरच कोणाला तर कळायचं, त्यांना कळेल. जर तुम्ही आणायचं विसरलात तर हिथं तुम्हाला डेफिनेटली भेटेल. सो भाई तुम्ही टेन्शन घेऊ नका, डायरेक्ट घेऊन या तुमच्या मित्र मैत्रीण XYZ. आता सोफा चेक करू. वा भाई, तर सोफा एकदम मस्त आहे, असं मऊ मऊ एकदम भारी आहे सोफा. त्यानंतर ना आपल्याला इथं मिळतो एसी, जे की चालू झाले आणि जे मस्त थंड वारा पण लागायला लागले. चालू झालं एसी. स्वागत आहे तुमचं एका प्रीमियर अशा वॉशरूम मध्ये. इथे तुम्हाला बकेट वगैरे भेटेल आणि शॉवर भेटेल तुम्हाला. इथं हेअर ड्रायर मिळतोय आपल्याला, जे की 500वाल्या रूम मध्ये कुठं आपल्याला दिसलं पण होतं लांब लांब पर्यंत. तिथं पाणी भेटणं अवघड होतं, इथं पाणी तरी आहे. तुम्हाला हेअर ड्रायर भेटतो आणि इथं शॅम्पू, हँडवॉश, डेंटल किट म्हणून यांनी दिलेलं आहे. त्यामध्ये काय बघूयात आपण. एक जणासाठी इथं ब्रश आणि इथं अजून एक कोलगेट आहे छोटस. शॉवर जेल आणि शॅम्पू आहे. तर दोन्ही आहेत वेगळे, भारी XYZ. तुमचं काय जर टावेल वगैरे असेल तर तिथं अडकवायला. सो असं एक वॉशरूम होतं इथं. त्यानंतर इथं एक सिम्पलचं एक ड्रेसिंग टेबल आहे, जिथं तुम्ही मेकअप शेकअप करू शकता. वरी खूप सारं स्पेस भेटतो, जिथं तुम्ही सामान ठेवू शकता तुमचं. जाऊ दे, आपल्याला काय घेणं देणं नाही. ओके, 3 हँगर आहेत जर तुम्ही कपडे बिपडे वाळायचे तुम्ही. आणि त्यानंतर ना सोनं बिस्किट भाई, आई शपथ. ठीक आहे, तर इथं तुम्हाला भेटतं एक लॉकर, जिथं की तुमच्यासोबत तुम्ही आणलेले पार्लेचे बिस्किट किंवा किंडर जॉय किंवा 5 स्टार किंवा तुम्ही चिप्स वगैरे काय आणला तरी इथं ठेवू शकतात. जर कोणाचे पैसे विषय इम्पॉर्टंट काय म्हणजे तुमचं 7-12 उताराचं काय पेपर वेपर असतील तर इथं टाकू शकता तुम्ही, एकदम सेफली राहतील भाई. याचा पासवर्ड माहित नाही, तिथे वेगळी गोष्ट आहे आम्हाला. कामाचं आहे, घेऊन जायचं का. तर असा हे एवढा एरिया होता. गेला. आता बघूयात आपण टीव्ही चालू आहे का नाही, कारण लास्ट टाइम आपण जिथं होतो तिथं टीव्हीचा लांब लांब पर्यंत आता नव्हता. हे झालं रे, चालू झालं. हे हाय, टीव्ही चालू आहे भाई. तुम्ही ते एन्जॉय करू शकता. जर तुम्ही क्रिकेट लवर वगैरे असेल, विराट कोहली फॅन, MS धोनी फॅन, सचिन तेंडुलकर फॅन, अजून कोणी असेल तर तुम्ही इथं बघू शकता टीव्ही. हा एरिया जो आहे सर्वात मला क्युरिओसिटी जनरेट करणारा एरिया, कारण हा एरिया मी बघितलंच नाही कुठं. लाईट्स ऑन करूयात आपण. असा हे एरिया जो आहे ना, हे मीटिंग वगैरे करण्यासाठी आहे ऍक्च्युली. तुम्हाला इथनं खूप परफेक्ट व्ह्यू भेटतो. तुमच्यासोबत बाहेरनं मित्र कोणी आले किंवा तुमचं काय सुद्धा पर्सनल मीटिंग असले तर ते इथं होतील. म्हणजे त्यांना जर तुम्हाला बेडरूम मध्ये नाही बोलवायचं आहे, तुम्ही कम्फर्टेबल नाही बेडरूम मध्ये बोलवायला, तर तुम्ही इथं बसून त्यांच्यासोबत मीटिंग करू शकता. तर अशी होती ही 6,500 वाली रूम पर नाईट वाली. जाऊयात आपण नेक्स्ट 30,000 वाल्या रूम. आणि ह्या हॉटेलची खासियत ही आहे, हे हॉटेल कमी आणि राजस्थानी थीम मध्ये जास्त बनवलंय. म्हणजे भाई माझ्यासाठी पॅलेसच आहे. महाराष्ट्रात राहून आपल्याला राजस्थानची फील येणार आहे भाई हॉटेलमध्ये गेल्यानंतर. मी जस्ट आता हॉटेलमध्ये एंटर केलोय आणि मला सर्वात मोठा डिफरन्स हे दिसलाय की इथं आहे G-Wagon. मी बाकीच्या हॉटेलमध्ये गेलो, तिथल्या पार्किंगमध्ये 2 व्हीलर शिवाय कोणत्या गाड्याच नव्हत्या. इथं माझी ड्रीम कार आहे भाई, G-Wagon. भाई क्रेझी, खूप मजा येणार आहे. अजून आतमध्ये एक्सप्लोर करणार आहे आपण. त्यानंतर ना एंटर केलो मी हॉटेलमध्ये आणि इथं काही प्रोसेस आणि सिग्नेचर करून मला माझ्या रूमच्या कीज भेटल्या. 5th फ्लोअरला रूम आहे आपली. हे की आहे आणि वरी पॉवर सप्लायसाठी कार्ड आहे. बघूयात कसं आहे. चला या आतमध्ये तुम्ही पण सगळेजण. तर काय तिथं आपल्याला पहिला कार्ड लावायचंय, पहिला फ्लोअर मारायचंय, कार्ड लावायचंय, ग्रीन टिक होईल आणि तुम्ही डायरेक्ट तुमच्या फ्लोअरला जाईल. त्याशिवाय तुमची लिफ्ट जागेवर हलणार नाही. कसलं खतरनाक आहे भाई, पहिल्यांदा बघितलं मी असलं विषय. 30,000 इथंच पिटायला लागलेत आपले. तर आपण आलोत आपल्या रूमकडे. 514 म्हणजे 514. तर बघूयात रूम कशी आहे. आता मी पोहोचलोय 30,000च्या रूमच्या दरवाजाला. तर आतमध्ये जाऊयात आणि बघूयात 30,000ची रूम कशी असते. मी पण फर्स्ट टाइम बघतोय, खूप एक्साइटेड आहे. बघूयात. गाईज या 30,000च्या रूम मध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला वाटत असेल मी का बरं हसायला लागलो, कारण की 700च्या रूम पासून मी 30,000च्या रूम पर्यंत आलो आणि मला इतका डिफरन्स, जमीन आसमानचा फरक. म्हणजे स्वर्ग आणि नर्क काय फरक असते मला आज कळलंय. तुम्हाला पहिला रूम दाखवतो मी काय काय सीन आहे तिथं. आणि इथं 2 लॅम्प्स आहेत. एक अँटिक राजस्थानी थीमचा एक दरवाजा आहे, जे की पेंटिंग खूप म्हणजे खूप सुंदर आहे. आर्टिकल्स वगैरे आहेत. खूप छान एक स्टोर स्पेस भेटतो, जिथे की आपण शूज किंवा आपण काही स्टोरेज ठेवू शकतो. मे बी शूज साठी वगैरेच आहे. हे हॉल एरिया आहे. तुम्ही जसं बघू शकता, राईट हँड आहे, त्या साईडला आपल्याला सोफा आणि समोर टीव्ही दिसते. लेफ्ट साईडला डायनिंग टेबल आहे इथे, जिथे की आपल्याला 4
चेअर दिसतंय आणि चेअर पण खूप साध्या नाहीत, पूर्ण लाकडाचे चेअर्स जिथे की तुम्ही निवांत आल्यानंतर बसू शकता. त्यासोबत फ्रेश इथं फ्रूट सुद्धा आहेत. त्यासोबत आपल्याला इथं कुकीज आहेत थोडेसे. आणि भाई इथं टीव्ही चालू आहे का नाही आपण ते बघूयात आता. इथला असेलच टीव्ही चालू. 30,000 रुपये दिलेत काय चालू झाला. कॉपीराईट पडते. त्यावरती नेटफ्लिक्स सुद्धा आहे. जर तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असेल तर तुम्ही भाई तिथं लॉग इन करू शकता आणि पूर्ण नेटफ्लिक्स एन्जॉय करू शकता. हे कराटेचे मॅन आहे, त्यांचं व्हाईट बेल्ट आहे आता सध्या, न्यू जॉईनिंग आहे. कसं वाटतंय तुम्हाला कराटे? खूप छान वाटतंय. आत्ताच मी आंघोळ करून कराटे खेळून आंघोळ करून आलोय. सुंदर असं एक पेंटिंग परत एकदा आहे या साईडला. एक फ्रेश असं फील व्हावं म्हणून एक आर्टिफिशियल ट्री आहे छोटा. 700 वाल्या रूम मध्ये तर तुम्ही बघितलात की बाजूला गटर. 30,000च्या रूम मध्ये प्रीमियर लक्झरी भेटते. तर त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि हे तुम्हाला मी प्रूफ करणार आहे हे पडद्यासारखं. इथं पूर्ण ओपन लॉन आहे. देन तुम्ही बघितलात तर हे ह्या हॉटेलचा सर्वात बेस्ट व्ह्यू पॉइंट आहे. कारण की इथनं पूर्ण हॉटेलचा स्विमिंग पूल पण दिसतो आणि डायनिंग एरिया पण दिसतो इथं हॉटेलचा. गेस्ट कोणी सुद्धा येतील तुमचे, सो त्यांना रूम मध्ये आपण थोडंसं अनकम्फर्टेबल होऊ शकतो. सो गेस्ट तुमचे कोणी आले तर त्यांच्यासाठी इथं वॉशरूम आहे. आता रूम कडे वळूयात आपण, रूम मध्ये जाऊयात. तर तुम्ही हँडल बार बघू शकता डोरचा. इतका त्यांनी अँटिक केलेलं आहे. एकदम राजा महाराजासारखी फिलिंग येणार आहे भाई. आतमध्ये जाऊयात. 30,000च्या रूम मध्ये तुम्ही एंटर करताय. खूप सुंदर पेंटिंग आहे. ते एक मोर आहे आणि ह्याच्यामध्ये खूप डिटेल पण असतील. याचा मिनिंग पण खूप असेल. ज्यांना पेंटिंग बद्दल जास्त माहिती आहे त्यांना माहित असेल. इथं तुम्हाला पूर्ण रूमचं टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी तिथं डिजिटल कंट्रोलर भेटतं. देन त्यानंतर खूप क्यूट असं हिने इथं एक स्नोमॅन सारखं एक बनवलेलं आहे. खूप भारी आहे भाई. 30,000 रुपये लुटवलेत मी व्हिडिओसाठी. 3, 2, 1. भाई जे 700च्या रूम मध्ये होतं ना त्याच्यावर आपटलेलो भाई. डोकं 2 दिवस दुखत होतं. पण हे असलं भारी आहे. तुम्ही 10,000 जरी इथं उड्या मारले ना तुम्हाला काहीच नाही होणार. लक्झरी एक फील येते तुम्हाला रूम मध्ये आल्यानंतर ना. टीव्ही तुम्हाला आतमध्ये पण दिसेल. वर्क फ्रॉम होम असेल किंवा अदरवाईज तुम्हाला स्टडी वगैरे काय सुद्धा करायचं तसा एरिया तुम्हाला भेटतो. सो इथं आपल्याला एक बेसिकली एक स्टोअर केस भेटतो. त्यामध्ये फर्निचर भाई. इथं खूप सारे हँगिंग आहेत तिथे तुम्ही क्लॉथ्स वगैरे ठेवू शकता. इथं आपल्याला भेटतो एक बाथरूम. तो हे पण दिलंय जे की आपल्याला बाकी कुठे ठिकाणी दिसलं नाही. तुम्ही जर खूप श्रीमंत असाल, तुमच्याकडे खूप पैसे असतील तर तुमच्यासाठी तर लॉकर आहे. माझ्या कामाची ती गोष्टच नाही आहे. जेवढं 700 वाली रूम होती तेवढ्याचं बाथरूमचं एक 1 साइड वाटायला लागलंय मला. तर हे बेसिकली खूप नॉर्मल शॉवर आहे आणि इथं आपल्याला टॉवेल्स वगैरे भेटतं. आणि इथं बाथरूम मध्ये सुद्धा तुम्हाला पेंटिंग दिसेल. बट जेव्हा तुम्ही इथं प्रेझेंट मध्ये येतात तर तुम्हाला कळतं की भाई खरंच पैसे फिटलेत आपले 30,000 रुपये. याच्यामध्ये पण दुसरी रूम आहे. आपल्याकडे ऍक्च्युली 2 रूम आहेत. 2 BHK पूर्ण आहे मोठा. ते तर ह्याच्यापेक्षा खूप खतरनाक आहे भाई. या तुम्हाला दाखवतो. सो वेलकम टू लक्झरी रूम 30,000 वाली भाई. परत एकदा ठीक आहे. तर तुम्हाला इथं आल्यानंतर ना खूप मस्त असं मिरर दिसतं पहिला तरी. ह्या मिरर मध्ये तुमचे सौंदर्य तुम्ही बघू शकता. आणि इथं लाईट्स आहेत जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरती अजून उजेड पडेल. तर इथं पण टीव्ही दिसेल तुम्हाला. इथं फर्निचर वगैरे खूप सारे केले. आणि इथे छोटंसं तुम्हाला रेफ्रिजरेटर भेटतं. पाणी बॉटल, कॉफी करण्यासाठी एक मशीन आणि 2 कप आणि सगळ्या गोष्टी इथं आहेत अवेलेबल. आणि तुम्ही मस्त कॉफी करून एन्जॉय करू शकता. की लिटरली आम्ही एका ठिकाणी 700 वाल्या सुद्धा रूम मध्ये गेलोत. एक 5,000 वाल्या रूम मध्ये सुद्धा गेलोत. देन त्यानंतर आपण 30,000 वाल्या रूम मध्ये आलोत. तर ते फरक लगेच तुम्हाला जाणवतं की यार हा असं डिफरन्स आहे. आणि आपल्याला एक्सपिरियन्स वेगवेगळा भेटत जातो. रूम सर्व्हिस वगैरे पाहिजे असेल सो लावू शकता इथून. आता तुम्हाला दाखवतो ह्या बेडरूमचा एकदम खतरनाक बाल्कनी व्ह्यू. तर इथून पण तुम्हाला खूप छान व्ह्यू दिसणार आहे. तिथे स्विमिंग पूल आणि जिथं तुम्हाला जिथनं हॉलमधनं जे व्ह्यू दिसणार आहे ते इथं आहे. आता दाखवतो तुम्हाला बाथरूम एरिया. परत एकदा मला बाथरूम सोबत खूप प्रेम आहे. कारण भाई मला जे इथं सुख आहे ते कुठंच सुख नाही. मला त्या गोष्टीची जाणीव आहे. 2 बेसिंग आहेत इथं. मागच्या वेळेस तिकडे एकच होतं. इथं 2 बेसिंग आहेत. आणि इथं पण तुम्हाला बॉडी लोशन आणि एक हँडवॉश तुम्हाला इथं दिसेल. हे फोन का बरं आहे भाई मला कमेंट करून सांगा. कुणाला माहिती आहे त्यांनी. इथं रेन शॉवर आहे. आणि तुम्हाला फक्त इथं उभा राहायचं. तुम्हाला कष्ट नाही करायचं. इथनं पाणी मारेल. इथून पाणी येणार आहे. तर इथं खूप क्रेझी असं बाथरूम आहे. डिजिटली इथं भेटून जातं. रूमचं वगैरे टेम्परेचर कंट्रोल करायला तुम्हाला इथं भेटून जातं. सो अशी खतरनाक रूम आहे. आणि इथं छोटासा क्यूटसा असा
स्नोमॅन याने ठेवलंय, जे बघितल्यानंतर भाई असं वाटतं की याला तोडायलाच नको, याला वापरूच आपण. तर खूप छान आहे रिजंटा. थँक्यू सो मच भाई याच्यासाठी. आता आपण जाऊयात ह्या हॉटेलमधल्या सर्वात भारी एरियात, साल्सा बार मध्ये. वेगवेगळ्या ड्रिंक आणि बियर्स वगैरे आपण ट्राय करूयात. आणि मित्रांनो, जरा तुम्ही खाण्यापिण्याची जरा जास्त शॉकिंग असलात तर रिजंटामध्ये साल्सा बार हे आहे, तर आम्ही इथं मॉकटेल्स घेतलेत. आणि तुम्ही जर जास्त शॉकिंग असलं तर बियर वगैरे सगळं काही इथं अवेलेबल आहे साल्सा बारमध्ये, तर तुम्ही ते पण एन्जॉय करू शकता. मी जरा घेत नाही बियर वगैरे, सो आपण सगळं व्हेजिटेरियन घेतलंय. आणि हे प्युअर व्हेज हॉटेल आहे. सर्वात बेस्ट पॉईंट मला हा वाटला की प्युअर व्हेज आहे, तर तुम्ही इथं आलात सो हायजीन वगैरे खूप नेक्स्ट लेवलला मेंटेन वगैरे आहे. आणि आता आम्ही सगळेजण एन्जॉय करतोय मील आमचा, स्नॅक्स. एक नंबर क्वालिटी पिझ्झा आहे भाई. मी डॉमिनोज मध्ये खाल्ला होता, तिथं नाही एवढा ओके ओके वाटला, पण इथला पिझ्झा क्रेझी आहे भाई. एकदम सिम्पल आहे आणि खूप छान टेस्ट आहे, एक नंबर टेस्ट आहे याची. क्रेझी पिझ्झा भाई. तर आतापर्यंत आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलो एंट्री, लॉबी एरिया, रिसेप्शन पासला एक पूर्ण एरिया बघितलो, पूर्ण हॉटेल बघितले, रूम्स बघितले, साल्सा बार बघितला, की एका 4 स्टार हॉटेलमध्ये स्पा, जिम कशी असते. आणि भाई बाकी तुम्ही व्हिडिओमध्येच बघा. चला आपण फटाफट जाऊयात स्पा कडे आणि जिम कडे. बाय, तुम्ही जर या हॉटेलमध्ये राहिलात ना, तुमची जिम कधीच बुडणार नाही, कारण ह्या हॉटेलमध्ये तुम्हाला जिम सुद्धा अवेलेबल आहे, ज्यामध्ये की तुमचं एक दिवस पण जिम बुडणार नाही. तुम्हाला इतके सारे सगळे डंबल्स भेटतायत, ट्रेडमिल आहे, इथं बायसिकल आहे, तर तिकडे खूप सारे इक्विपमेंट आहेत. सो भाई तुमची जिम कधीच बुडणार नाही भाई, इथं सगळं जिम सुद्धा अवेलेबल आहे. तर मला चेस खेळायला येत नाही पहिली गोष्ट, पण मी चेस खेळतोय कारण मी आलोय आता प्लेइंग एरियामध्ये. टेबल फुटबॉल सुद्धा भेटतंय, जे की तुम्ही एन्जॉय करू शकता इथं भाई. आणि ह्याचं जे लुक बघताय तुम्ही, राजस्थानी महल सारखं जे त्याचे दरवाजे असतात सेम तसेच आहेत. हे पूर्ण जे पॅलेस, जे हॉटेल आहे भाई, पूर्ण राजस्थानी थीम मध्येच बांधलं, तर ते लुक येणारच ना भाई. इथं एक छोटीशी लायब्ररी आहे आणि ह्यामध्ये खूप सारे बुक्स आहेत. जर तुम्ही इथं आलात तर प्लेइंग एरियामध्ये तुम्ही इथं बसू शकता आणि तिथं एक बुक घेऊ शकता, तुमची आवडती कोणती सुद्धा असेल तर त्यात. सो तुम्ही बुक रीड करू शकता. इथं खूप छान एरिया इथं बसायला सुद्धा. आणि आता मी आलोय रेस्टॉरंट एरियामध्ये, आणि इथं सर्वात मला अट्रॅक्टिव्ह गोष्ट वाटली म्हणजे शँडलर. इतके सुंदर शँडलर आहेत भाई, त्याला बघून कोण पण प्रेमात पडेल त्याच्या, इतके मस्त शँडलर इथं लावलेत. पहिली गोष्ट अशी आहे की इथं पूर्ण प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे, सो हायजीनचं मेंटेन खूप आहे. शेफ वगैरे कुकिंग वगैरे करतात, तर डायरेक्टली तुम्ही त्यांना बघू पण शकता येत ना. तर जेवण वगैरे करूयात आपण, तर टेस्ट कसं इथलं फूडची ते पण तुम्हाला सांगतो. तर मी इथं ऑर्डर केलंय कांदारी कोफ्ता आणि पनीर लवाबदार. सो याचा टेस्ट बघूयात कसं आहे. तुमच्या समोर एकदा खाऊन बघतो आणि तुम्हाला सांगतो टेस्ट कसे आहे. ठीक आहे. ही जी तंदुरी आहे ना, फर्स्ट थिंग की अशी जाड वगैरे नाही या, लगेच सॉफ्टली तुटली. तर फर्स्ट ते पनीर ट्राय करूयात आपण. पनीर इतकं सॉफ्ट आहे, इतकं सॉफ्ट आहे पनीर भाई. लिटरली मी आतापर्यंत असं पनीर कुठंच खाल्लं नाही. खूप सॉफ्ट आहे पनीर भाई. पनीर खूप वेगळं. आपण ना काय करूयात, आपण इथं स्टाफला विचारू नेमकं पनीरचं काय विषय आहे, इतकं भारी कसं काय. स्टाफमध्ये कोणाला तरी विचारू, आणि तोपर्यंत भाई मी खातो. अपन स्टाफला पण विचारत नेमका सीन काय है. यह होममेड पनीर होता है जो सोलापुर में कहीं नहीं बनता, सिर्फ और सिर्फ हमारे एजेंटा होटल में बनता है. हमारे यहाँ सबसे पहले तो हम खुद होममेड पनीर बनाते हैं, उसके बाद हमारे पास फुल क्रीम पनीर है हमारे पास, जिसका हम खुद मैन्युफैक्चरिंग करते हैं. खुद अपने पास से दूध लेते हैं, दूध को गर्म करते हैं, खुद अपना मैन्युफैक्चरिंग पूरा फुल क्रीम पनीर है हमारे यहाँ का. टेस्टी एंड सॉफ्ट और फुल क्रीम पनीर है हमारे यहाँ का. जर तुम्हाला स्विमिंग करायचं तर भाई तर स्विमिंग पूल सुद्धा अवेलेबल आहे. हा भाई क्रेझी भाई, स्विमिंग पूल पण आहे. तर 30,000च्या रूम मध्ये आता मस्त झोपणार आहे मी. आणि गुड नाईट गाईज. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. फॉलो, लाईक, सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावर हवा आहे ते पण नक्की कमेंट करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो पण बाय, गुड नाईट भाई लोक.